बारामती तालुक्यातील गोझुबावी गावाच्या हद्दीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। रेड बर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान तांत्रिक बिघाडामुळे थेट उसाच्या शेतात कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 मेला सकाळी 8:40च्या सुमारास रेड बर्ड कंपनीचे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होते। गोझुबावी गावाच्या उत्तरेकडे सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असताना अचानक विमानाच्या इंजिनचा आवाज बंद झाला। हवेत तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लोकवस्तीपासून दूर नेण्याचा निर्णय घेतला। वैमानिकाने जवळच असलेल्या उसाच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र नियंत्रण सुटल्याने विमान दुर्घटनाग्रस्त झाले। विमान थेट शेतात कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला। जर हे विमान गावाच्या दिशेने गेले असते तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मोठा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातानंतर शिकाऊ वैमानिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता। स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। प्राथमिक तपासात इंजिन बिघाडामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे। नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे गोझुबावी गावाचा परिसर यापूर्वीही विमान दुर्घटनांमुळे चर्चेत आला होता। याच भागात पूर्वी अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता। तसेच या परिसरात या आधीही अशा घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकाच परिसरात वारंवार विमान दुर्घटना होत असल्याने प्रशिक्षण उड्डाणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। स्थानिक नागरिकांकडून आता प्रशिक्षण विमानांच्या सुरक्षेची अधिक कठोर तपासणी करावी, तसेच लोकवस्तीच्या परिसरात उड्डाण करताना अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे। प्रशिक्षण असो वा प्रवास, आकाशातील एका छोट्याशा निष्काळजीपणाची किंमत जमिनीवर निष्पाप नागरिकांना मोजावी लागू शकते। सुरक्षितता हीच खरी जबाबदारी। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।